जिजाऊ बचत गटाला आपण किती कर्ज दिले होते? आपल्या नियमाप्रमाणेच दिलेत 60,000 रुपये. का हो, काय झालं? आज अचानक का विचारताय? तसं नाही काही. काल मला त्यांच्या लिपिका भेटल्या. त्या विचारत होत्या किती थकबाकी राहिली आहे. त्यांना बोलले मी उद्या सांगते. म्हटलं आता काम करतोच आहोत तर बघून घेऊया जरा. मग सांगताय ना किती थकबाकी आहे? मला वाटतं 24,000 परतफेड केली असेल आणि 36,000 बाकी असतील. नक्की किती ताई? माहित नाही, बघावं लागेल. अहो ताई, पासबुक, कर्ज पुस्तिका, नोंद वही, सर्वसाधारण वही हे सगळं का काढून बसल्या आहात? अहो मॅडम, तुम्हाला माहिती हवी आहे ना, म्हणून बघते. थोडंसं थांबा ना, देते लगेच. अहो मग एवढं पासबुक, कर्ज पुस्तिका बघण्याची गरज काय? मग त्याशिवाय कसं कळेल? अहो आता कोणताही रिपोर्ट असो किंवा लोनचा अहवाल असो, या सर्व गोष्टी तुम्हाला तर आपल्या व्ह्यू ऍप मध्येच मिळून जातील. मग ह्या वह्या ठेवून देऊ का कपाटात? फोन मध्ये तर नोंद चालू आहे ना तुमची? हो, मी अगदी आठवणीने आजपर्यंतच्या सगळ्या नोंदी केल्यात आणि तेही न चुकता. किती छान ऍप आहे. पटकन होतात सर्व नोंदी. अरे वा, फारच आवडलेला दिसतोय तुम्हाला हा ऍप. हो मग, वहीत लिहायचं म्हणजे मोठं काम असतं. गटाला किती कर्ज दिलंय, किती हप्त्यांसाठी दिलंय ते नीट बघून संपूर्ण कर्जाचे हप्ते पाडून द्या. त्यात मुद्दल किती, व्याज किती हे सगळं काढत बसा. ह्यात खूप वेळ जातो. हो ताई, समजतंय हो मला सगळं. मला आता त्या कर्जाचा अहवाल बघू द्या. सर्व कर्ज जे तुम्ही गटांना दिले होते, म्हणजे जरा कल्पना तरी येईल ना आपल्याला किती कर्ज यायचे बाकी राहिलेत ते. बर, पण कर्जाचा अहवाल कसा बघतात ते जरा सांगतात का? सोपं तर आहे, मी सांगते तुम्हाला. या बघू. लॉग इन करा बरं. इथे खालती बघा, अहवाल हा पर्याय आहे. इथे आपल्याला सर्व रिपोर्ट दिसतील. यामध्ये शेवटी आहे ते लोन स्टेटमेंट. इथे आपल्याला संपूर्ण कर्जाची माहिती मिळेल. मग फक्त दिलेले कर्जच दिसेल का? नाही, फक्त दिलेलेच कर्ज नाही तर थकबाकी किती आहे, त्यात मुद्दल आणि व्याज किती बाकी आहे हे सगळं समजेल. म्हणजे सर्व कर्जांची सर्व प्रकारची माहिती ह्या एकाच ठिकाणी मिळेल असं म्हणायचंय का तुम्हाला? हो हो, असंच म्हणायचं आहे. अरे वा, मग तर आपल्याला काही चिंताच नाही राहिली बघा. चला मग डिटेल मध्ये बघायचं का? हो हो मॅडम, सगळं सांगा. या लोन स्टेटमेंट मध्ये क्लिक केल्यानंतर खालती आपल्याला लोन रिकवर्ड, लोन डिस्बर्स आणि लोन रिसिवेबल असे 3 रिपोर्ट दिसतील. आपण आपल्याला हवा असलेल्या तारखेनुसार हे तिन्ही रिपोर्ट बघू शकतो. त्यासाठी वरती कॅलेंडर सारखं एक चौकोनी चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करायचं आणि हवा तो कालावधी लिस्ट मध्ये सिलेक्ट करायचा. एवढंच नाही तर लोन रिकवर्ड म्हणजेच वसूल झालेले कर्ज आणि लोन डिस्बर्स म्हणजे बचत गटाला दिलेले कर्ज, हे दोन्ही अहवाल आपण महिन्यानुसार तसंच कर्जाच्या प्रकारानुसार अशा दोन्ही पद्धतीने बघू शकतो. त्यासाठी टाईप मध्ये हवा तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा. लोन रेकॉर्ड मध्ये कोणते आणि किती कर्ज वसूल झाले याची माहिती दिसेल. नेम मध्ये आपण गटाला ज्या प्रकारचे कर्ज दिले त्याचं नाव दिसणार आणि अमाउंट मध्ये एकूण जमा झालेली रक्कम दिसणार. त्यावर 2दा क्लिक केलं की बचत गटाची नावे आणि त्यांनी परतफेड केलेली एकूण रक्कम दिसणार. दुसरा रिपोर्ट आहे लोन डिस्बर्स्ड. इथे कोणते आणि किती रकमेचे कर्ज दिले याची माहिती दिसेल. लोन प्रकारावर क्लिक केल्यावर पुढे बचत गटाचे नाव येणार आणि त्याच्या समोर आपण त्याला एकूण किती कर्ज दिले ते दिसणार. तिसरा रिपोर्ट आहे लोन रिसिवेबल. यामध्ये आपण बचत गटाला कधी आणि किती लोन दिले आणि त्यांनी कधी आणि किती परतफेड केली आणि त्यानंतर त्यांच्याकडून येणारी थकबाकी किती आहे हे सगळं समजतं. त्यासाठी नेम मध्ये असलेले कर्ज प्रकारावर क्लिक करा. आता यात आपण कोणत्या गटाला एकूण किती लोन दिला आहे हे दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर त्या गटाचे कर्जाचे तारखेसह सर्व व्यवहार आपल्याला दिसतील. त्यावर क्लिक केलं की आपण जी नोंद केली आहे ती आपल्याला दिसून येते. त्यात काही बदल करायचे असतील तर तेही करता येतात. मग लताताई, कसा वाटला हा अहवाल? अरे वा, हे तर खूप फायदेशीर आहे. परतफेड करताना आता हिशोब करण्याची गरज नाही. हे सगळं इथेच तयार असणार. त्यामुळे गडबड पण होणार नाही आणि माझा वेळ पण वाचेल. आणखीन कोणती माहिती विचारलीस तर मला पटकन पण सांगता येईल.
थँक्यू मॅडम, इतकं समजावून सांगितल्याबद्दल.